असं होतं का कधी की खूप उत्साहाने आपण एखादं नवीन काम हातात घेतो, पण काही दिवसांनी तो सगळा जोश कुठल्या कुठे जातो आणि ते काम तसंच अर्धवट पडून राहतं? बरं, आज आपण पीटर हॉलिन्स यांचे फिनिश व्हॉट यू स्टार्ट या पुस्तकातल्या आयडियाज वापरून सुरू केलेली कामं यशस्वीपणे पूर्ण कशी करायची यासाठी एक एकदम प्रॅक्टिकल आराखडा पाहणार आहोत. हे वाक्य ऐकून काही आठवलं? आपल्या प्रत्येकाच्या मनात किंवा घरात असं एखादं अर्धवट राहिलेलं स्वप्न किंवा प्रोजेक्ट नक्कीच असतं. हेच वाक्य आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी मुळाशी घेऊन जातं. चला तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. इथे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की इतके चांगले विचार आणि हेतू असूनही कामं पूर्ण का होत नाहीत, आणि ही समस्या इतकी कॉमन का आहे. एस्थरची गोष्ट ऐका. तिला बेकिंगची प्रचंड आवड होती आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला सतत प्रोत्साहन दिलं की तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. तिने ठरवलं आणि कामाला लागण्यासाठी चक्क 2 आठवड्यांची सुट्टी घेतली. पण जेव्हा प्रत्यक्षात काम सुरू करण्याची वेळ आली तेव्हा टॅक्स, भाडे करार आणि इतर कागदपत्रांच्या जंजाळात ती इतकी अडकली की तिला प्रचंड दडपण आलं. झालं काय? ती सगळी सुट्टी आराम करण्यात निघून गेली आणि बेकिंगचं स्वप्न फक्त एक विचार बनून राहिलं. भीती आणि कामाचा डोंगर आपल्याला कृती करण्यापासून कसं रोखू शकतो याचं हे एक अगदी परफेक्ट उदाहरण आहे. ओके, तर आता आपल्याला समस्या काय आहे हे तर दिसलं, पण आता जरा तिचं विश्लेषण करूया. पाठपुरावा करणे किंवा फॉलो थ्रू म्हणजे नक्की काय असतं हे आधी समजून घेऊया. पुस्तकात एक खूपच मजेदार उदाहरण दिलंय. पाठपुरावा करणं म्हणजे एखाद्या सुपर रोबोटसारखं आहे. जसे वेगवेगळे छोटे भाग एकत्र येऊन एक शक्तिशाली व्होल्ट्रॉन किंवा पॉवर रेंजर तयार होतो, तसंच आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी 4 महत्त्वाचे घटक एकत्र यावे लागतात. तर मग या सुपर रोबोटचे 4 भाग कोणते आहेत? पहिला आहे लक्ष, म्हणजे आपलं डोकं, जे आपल्याला आपल्या ध्येयावर केंद्रित ठेवतं. त्यानंतर येतो पाठीचा कणा, म्हणजेच आत्मशिस्त, जी आपल्याला मूड नसतानाही कामाला लावते. मग येतात हात आणि पाय, म्हणजेच प्रत्यक्ष कृती, जी आपल्या विचारांना प्रत्यक्षात आणते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं हृदय, म्हणजेच चिकाटी, जी आपल्याला कोणत्याही संकटातही पुढे ढकलत राहते. हा अगदी योग्य प्रश्न आहे, नाही का? जर हे इतकं फायद्याचं आहे तर मग आपण मागे का पडतो? खरं तर यामागे 2 मुख्य खलनायक आहेत, जे आपल्या प्रगतीच्या आड येतात. चला ओळख करून घेऊया त्यांची. हे 2 खलनायक आहेत. पहिला, अडथळा आणणारी युक्ती, म्हणजे जिथे आपण जाणून बुजून चालढकल करतो, चुकीची ध्येय ठरवतो किंवा उगाच वेळ वाया घालवतो. आणि दुसरा आहे मानसिक अडथळा, जो नकळतपणे आपल्या आतून येतो, जसं की अपयशाची भीती किंवा प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्टच झाली पाहिजे हा अट्टहास. चला आता उपायांबद्दल बोलूया. पण कोणतंही साधन किंवा हत्यार वापरण्याआधी आपल्याला योग्य इंधनाची गरज असते, आणि ते इंधन म्हणजे प्रेरणा, आपलं मोटिवेशन. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन हे साधारणपणे 2 प्रकारचं असतं. पहिलं आहे बाह्य प्रेरणा, जे एखाद्या शिक्षेच्या भीतीसारखं काम करतं, म्हणजे पैसे गमावण्याची भीती किंवा कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे म्हणून काम करणे. आणि दुसरं आहे आंतरिक प्रेरणा, जे बक्षिसासारखं असतं. ते आपल्याला आतून खेचतं, कारण ते काम पूर्ण झाल्यावर आपलं आयुष्य कसं सुधारेल हे आपल्याला माहीत असतं. ओके, तर आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात व्यावहारिक भागाकडे वळूया. इथे आपण 3 जबरदस्त आणि लगेच वापरता येण्यासारखी तंत्र पाहणार आहोत, जी कोणालाही चालढकल करण्यापासून रोखू शकतात. पहिलं तंत्र आहे प्रलोभनांची जोडणी. कल्पना करा की तुम्हाला ईमेल तपासण्याचा खूप कंटाळा येतो, पण तुम्हाला तुमचं आवडतं पॉडकास्ट ऐकायला खूप आवडतं. तर नियम अगदी सोपा आहे. ते पॉडकास्ट फक्त आणि फक्त ईमेल तपासतानाच ऐकायचं. झालं. अशा प्रकारे कंटाळवाणं काम एका आनंददायी अनुभवासोबत जोडलं जातं आणि ते खूप सोपं वाटायला लागतं. दुसरं तंत्र आहे 10-10-10चा नियम. जेव्हाही एखादा मोह टाळणं खूप अवघड वाटेल तेव्हा स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. ह्या निर्णयामुळे मला 10 मिनिटांनी कसं वाटेल, 10 तासांनी कसं वाटेल आणि 10 दिवसांनी कसं वाटेल. बघा, 10 मिनिटांनी कदाचित क्षणिक आनंद मिळेल, पण 10 तासांनी पश्चाताप सुरू होईल आणि 10 दिवसांनी तर त्या क्षणाची आठवणही नसेल, पण त्याचे परिणाम मात्र भोगावे लागतील. हा नियम आपल्याला भविष्याचा विचार करायला भाग पाडतो. आणि तिसरी युक्ती ही जरा वेगळी आहे. ही आहे न करण्याची यादी. हो, बरोबर ऐकलत, न करण्याची यादी. यात आपण ती कामं लिहितो जी आपल्याला करायची नाहीयेत. उदाहरणार्थ, ज्या कामांसाठी आपण दुसऱ्यांच्या प्रतिसादाची वाट बघतोय किंवा अशी कामं जी करून फारसा काही फायदा नाहीये. ही यादी आपली ऊर्जा खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या कामांवरच लावण्यासाठी मदत करते. चला आता आपण शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया.
इथे आपण कोणत्याही युक्तीबद्दल नाही, तर एका अशा मानसिक बदलाविषयी बोलणार आहोत जो खरं परिवर्तन घडवण्यासाठी खूप आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणतीही वाढ, कोणताही बदल किंवा सुरू केलेलं काम पूर्ण करणं या सगळ्या गोष्टी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच घडतात. त्यामुळे त्या प्रक्रियेत होणाऱ्या अस्वस्थतेसोबत मैत्री करणं, तिला स्वीकारणं आणि त्याला सामोरं जाणं हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. सुरुवातीला आपण ज्या गॅरेजचा उल्लेख केला होता, त्या आपल्या मानसिक गॅरेजमध्ये असं कोणतं स्वप्न किंवा प्रोजेक्ट धूळ खात पडून आहे? जरा विचार करा आणि ते पूर्ण करण्यासाठी आज आपण कोणतं एक लहानसं पाऊल उचलू शकतो. आपलं उत्तरच आपल्या नव्या प्रवासाची खरी सुरुवात असेल.